मंडळी, सस्नेह, जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 4 दिवसांपासून सत्तांतराचा एक नाट्यमय खेळ चालू आहे, जो हर खडी अजूनच जास्त उत्कंठावर्धक होत आहे. आणि हा खेळ उत्कंठावर्धक होत असतानाच यामध्ये अनेक स्टेटमेंट्स केले जात आहेत वेगवेगळ्या पक्षांकडून, सोशल मीडियातनं, सामान्य लोकांकडनं, कार्यकर्त्यांकडनं, नेत्यांकडनं अनेक स्टेटमेंट्स येत आहेत. यातले काही स्टेटमेंट जर आपण बघितले तर पहा, एक स्टेटमेंट असं आहे की जे लोक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेले आहेत ते लोक सातत्यानं असं म्हणत आहेत की आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. अगदी त्याच वेळेला जे भाजपचे काही भक्त आहेत ते भाजपचे भक्त असं सांगत आहेत की या सगळ्या खेळामध्ये दस्तूरखुद्द उद्धवजींचाच हात आहे. त्याच वेळेला अजितदादा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी असं सांगत आहेत की यात भाजपचा हात असेल असं वाटत नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असं सांगत आहेत की राष्ट्रीय पक्ष आमच्या पाठीशी आहे. असं ज्या वेळेला एकनाथ शिंदे म्हणत आहेत तेव्हा निश्चितपणे CPI, CPM, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा अशी जर पक्षांची यादी बघितली तर याच्यातला बहुजन समाज पार्टी, CPI, CPM, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांनी मदत करण्याचं कारणच नाही. उरला भाजप, मग भाजप या सगळ्या कटात सामील आहे का चेक करावं लागेल. अगदी त्याच वेळेला अजून एक स्टेटमेंट येते की ज्याच्यामध्ये नारायण राणेंनी एक धमकी देण्याचा स्टंट केला. खरं तर तो दुबळा स्टंट आहे आणि त्यात ते असं सांगतायत की शरद पवारांनी जर आमच्या आमदारांच्या केसालाही धक्का लावला तर त्यांना घर गाठणं कठीण होईल. या सगळ्या स्टेटमेंटच्या पार्श्वभूमीवर सातत्यानं जेव्हा भरत गोगावलेंना विचारलं जाते, माध्यमं विचारत आहेत की तुमचा नेता नेमका कोण, उद्धव ठाकरे आहेत की एकनाथ शिंदे आहेत, तर ते म्हणतायत मला विचार करायला वेळ द्या. एकनाथ शिंदे गटाने जो पक्षप्रतोद नेमलेला आहे त्या पक्षप्रतोदालाच अजून खात्री नाही आहे की आपला नेमका नेता कोण आहे. यावरून राजकारण किती गोंधळलेल्या अवस्थेत आहे हे आपल्या लक्षात येत असेल. मंडळी, जरा एका वाक्याचा परामर्श घेऊया आणि हा खेळ नेमका कोणत्या दिशेला चालला आहे आणि या सगळ्या संबंधाने आत्ता पक्षांतरबंदी कायद्याचं स्टेटस काय आहे हे जरा समजून घेऊया. पहा, एकनाथ शिंदे असं सांगत आहेत की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे किंवा ते सगळे म्हणत आहेत की आम्ही कडवट शिवसैनिक आहोत आणि हे हिंदुत्वासाठी सगळं चाललेलं आहे. पण जर हे हिंदुत्वासाठी चाललं आहे असं म्हणणं असेल तर मग गेली 2.5 वर्ष यांना हिंदुत्व कळलं नाही का, हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, हे हिंदुत्वासाठी चालू आहे आणि हिंदुत्व जपण्यासाठी महाविकास आघाडीतनं आपण बाहेर पडलं पाहिजे आणि भाजपसोबत घरोबा केला पाहिजे असं ज्यावेळेला एकनाथ शिंदे म्हणतात त्यावेळेला एकनाथ शिंदेंना याचा विसर पडतोय का की ज्या महाविकास आघाडीतल्या काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आपण बाहेर पडलं पाहिजे कारण ते हिंदुत्ववादी नाहीत तर भाजपा खरी हिंदुत्ववादी आहे असं म्हटलं जातं आहे. तीच भाजपा आणि तेच फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला होता. बरं, अजून एक गोष्ट की जेव्हा हे हिंदुत्ववाद म्हणतात त्यावेळेला यात सामील असणारे अब्दुल सत्तार हे किती हिंदुत्ववादी आहेत. कारण अब्दुल सत्तारांची औरंगाबाद इलेक्शनमधले काही स्टेटमेंट्स जर बघितले तर ते इतके जहरीले आणि धार्मिक दंगली पसरवायला कारणीभूत ठरणारे सापडतात की हे कोणते हिंदुत्वाची भाषा करत असतील बरं. ह्या सगळ्या स्टेटमेंटच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जे काही भक्त आहेत त्यांनी एक वेगळीच कंडी पिकवायला सुरुवात केली की ह्या सगळ्यांच्या पाठीमागे उद्धव ठाकरेंचाच हात आहे. उद्धव ठाकरेंचा हात जर याच्या पाठीमागे असता तर कदाचित इतकी, म्हणजे कुठलीही व्यक्ती असेल ती इतकी स्वतःची नामुष्की करून घेण्याचा प्रयत्न करेल का, इतकं स्वतःच्या मनावर ताण येईल, इतकं सगळीकडनं आपल्याला प्रश्नचिन्हांच्या घेऱ्यात घेता येईल असं स्वतःसाठी वातावरण तयार करू शकेल का, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर जे स्टेटमेंट नंतर अजितदादा करतात की याच्यामध्ये भाजपचा हात आहे असं मला वाटत नाही. पण त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असणारे श्रीयुत शरदचंद्रजी पवार असं सांगत आहेत की या सगळ्यांमध्ये भाजपचा हात असण्याची शक्यता आहे. कारण जर एकनाथ शिंदे असं म्हणत असतील की आमच्या पाठीशी मोठी राष्ट्रीय शक्ती, राष्ट्रीय पक्षाचं पाठबळ आहे, तर भारताच्या राजकारणात 6च राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यामध्ये एक काँग्रेस आहे, दुसरी CPI, CPM, बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी. पैकी बहुजन समाज पार्टी, CPI, CPM, काँग्रेस
आणि राष्ट्रवादी यांनी हे सगळं करण्याचं काही कारणच नाही आहे. आणि ज्या पद्धतीने हे लोक गुजरातला गेले आणि गुजरातवरून आसामला गेले, म्हणजे जिथे कुठे भाजप शासित राज्य आहेत त्याच ठिकाणी जाऊन या लोकांनी आसरा घेतला, हे पण विचार करण्यासारखं आहे. बरं, या सगळ्या पार्श्वभूमीवर अजून एक स्टेटमेंट आसामच्या तृणमूल काँग्रेसकडून येत आहे की आसामच्या जे सरकार आहे, भाजप सरकार, आसामचे लोक जेव्हा पुरामध्ये बुडत चाललेत, वाहत चाललेत, त्यांची वाताहत होत आहे, तेव्हा तिथल्या प्रशासनाने आसामच्या नागरिकांकडे, जनतेकडे लक्ष द्यायचं सोडून आसामचं सगळं प्रशासन हे या सगळ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या बडदस्तीसाठी आहे. हे आम्हाला पटत नाही आहे आणि तिथलं प्रशासन हटवलं गेलं पाहिजे. तर अगदी त्याच वेळेला अजून एक स्टेटमेंट हे आसामचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्याकडनं येते आणि ते असं सांगत आहेत की आसाम ही तत्वांना महत्त्व देणारं राज्य आहे, आम्ही आदरातिथ्य करतो, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही लोक आमदारकीचा घोडेबाजार चालवत आहात आणि हे सगळं राजकारण तुम्ही आसाममध्ये बसून करत आहात, यामुळे भारत आणि जागतिक पातळीवर आसामची प्रतिष्ठा डागाळली जाते. तेव्हा तुम्ही तुमचा मोर्चा हलवा. कशाचाच कशाला मिळ नाही आहे. बरं, या सगळ्यांमध्ये अजून एक मजेशीर गोष्ट काय माहिती आहे का, की सत्तेतले छोटे छोटे प्यादे ॲक्टिवेट झालेले आहेत. निलेश राणे, नितीन राणे, नारायण राणे. आता दरेकरांनी एक पत्र दिलं राज्यपालांना की तुम्ही हस्तक्षेप करा म्हणून. शेलार सागर बंगल्यावर गेले किंवा कुठली तरी अपक्ष आमदार गीता जैन त्या सागर बंगल्यावर गेल्या. रवी राणाचं स्टेटमेंट नाही आलं तर नवलच. हे सगळ्या छोटे छोटे प्यादे ॲक्टिवेट झालेले आहेत. पण अजूनही देवेंद्र फडणवीस जे या सगळ्या याचे शिलेदार, महाराष्ट्राच्या अनेक जाणकारांना ते शिलेदार आहेत, या सगळ्या सत्तानाट्याचे वाटतात. कारण मी पुन्हा येईन हा जो धोशा त्यांनी लावलेला आहे आणि हा धोशा लावताना सत्तेसाठी ते काय एक करू शकतात याचे अनेक प्रयोग महाराष्ट्राने बघितलेले आहेत, ते अजूनही ॲक्टिवेट झालेले नाहीत. विशेष या सगळ्या पार्श्वभूमीवर अजूनही भाजपच्या एकाही नेत्याने एकनाथ शिंदे यांना किंवा उद्धव ठाकरे यांना एकदाही तुम्ही फ्लोअर टेस्ट घ्या, विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जा, असं एकही स्टेटमेंट भाजपच्या नेत्यांनी केलेलं नाही. हे फार म्हणजे उल्लेखनीय आहे. बरं, दुसरीकडे जे एकनाथ शिंदे आहेत, ते एकनाथ शिंदे जे वारंवार सांगतात की माझ्याकडे 41 आमदार आहेत, माझ्याकडे 45 आमदार आहेत, 46 आमदार आहेत. जर एवढ्या मोठ्या आमदारांचा गट एकनाथ शिंदेंच्या पाठीशी असेल तर एकनाथ शिंदेही सत्ता स्थापनेचा दावा किंवा माझ्याकडे एवढे लोक आहेत, तुम्ही फ्लोअर टेस्ट घ्या, हे सरकार अल्पमतात जाईल, असं तेही म्हणत नाही आहेत. उलट पक्षी ज्यांच्याकडचे एवढे सगळे आमदार आसामला गेले आहेत, ती शिवसेना मात्र फ्लोअर टेस्टसाठी आग्रही आहे. गोंधळात टाकणारी गोष्ट आहे ही सगळी. आता या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अजून एक नाव पुढे येतं आहे, ते म्हणजे विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ साहेब. विधानसभेला खरं तर कायमस्वरूपी अध्यक्ष असला पाहिजे, पण ते नाही आहेत. त्यामुळे उपसभापती अर्थात उपाध्यक्ष हे नरहरी झिरवाळ साहेब काम बघत आहेत. आणि काही लोक म्हणत आहेत की झिरवाळ सांगतील तीच पूर्व दिशा किंवा सगळे पत्ते झिरवाळांच्या हातात आहेत. एक कार्टून मी असंही बघितलं मगाशी की एकीकडे उद्धवजी आहेत आणि एकीकडे एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदेंचा एक डायलॉग येतो आहे की मेरे पास इतने सारे MLAs है, इंडिपेंडेंट्स है, BJP है, पैसा है, ED है, CBI है, इलेक्शन कमिशन है, तुम्हारे पास क्या है. आणि इकडनं उद्धवजींचं एक त्यांच्या डोक्यावर एक स्टेटमेंट दाखवलं जाते, मेरे पास डेप्युटी स्पीकर है. हे सगळंच वाचणं बघणं तसं बघितलं तर बालिश वाटायला लागतं. कारण कायद्याचा अपुरा अभ्यास आहे म्हणून माध्यमं अशा पद्धतीने लिहित आहेत, बोलत आहेत की उगाचच राजकारण तापवण्यासाठी हे सगळं चाललं आहे, की खरोखरच एकनाथ शिंदेंच्या पाठीशी असणारे लोक ते खरेच त्या मनापासून गेलेले आहेत की नाहीत याबद्दल खुद्द एकनाथ शिंदेंनाच शंका वाटते. मंडळी, याच सगळ्यांचा जरा टेक्निकल बाबींवरती आपण थोडा विचार करूया
कारण बरेच लोकांचं जे चाललेलं आहे की एकनाथ शिंदेंचं सदस्यत्व जाईल की राहील, पक्षांतरबंदी कायदा त्यांना लागू होईल की नाही होईल. तर आज फक्त आपण पक्षांतरबंदी कायदा काय आहे यावरतीच जरा चर्चा करूया. पक्षांतरबंदी कायदा मुळात आयाराम गयाराम असा एक शब्द भारतीय राजकारणात सातत्यानं उच्चारला जातो. तुम्हाला माहिती आहे का हा आयाराम गयाराम शब्द कधीपासून आला? हरियाणा राज्यातल्या पतौडीमध्ये गयालाल नावाचे एक आमदार होते. हे आमदार सातत्यानं पक्ष बदलण्यासाठी प्रसिद्ध होते. खूप प्रसिद्धच म्हणा ना. विचारधारा किंवा निष्ठा यांचा आणि त्यांचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. आणि एके दिवशी तर त्यांनी कहर केला की एका दिवसात 3 वेळा गयालाल यांनी पक्ष बदलला. आणि तेव्हापासून भारतीय राजकारणामध्ये आयाराम गयाराम या शब्दांची भर पडली. आयाराम गयाराम संस्कृती, जर कोणी पक्ष बदलला की ही आयाराम गयाराम संस्कृती आहे असं म्हटलं जाऊ लागलं. याच सगळ्या पार्श्वभूमीवर 1985ला राजीव गांधींचं सरकार होतं, तेव्हा त्यांनी एक विशेष अशी 52वी घटनादुरुस्ती केली. ही घटनादुरुस्ती पक्षांतरबंदी कायद्याच्या संदर्भाने होती. हा पक्षांतरबंदी कायदा तसा 10 परिशिष्टांमध्ये होता, पण यातलं 2रं, 3रं आणि 4थं परिशिष्ट अत्यंत महत्त्वाचं आहे. याच परिशिष्टाच्या अनुषंगाने आपण एकनाथ शिंदे आणि सध्याची स्थिती याचा जरा उहापोह करणार आहोत. हे सगळं पाहता आपल्या असं लक्षात येईल की जी काही 1985ला जो पक्षांतरबंदी कायदा झाला, या कायद्याच्या नुसार असं म्हटलं गेलं होतं की परिच्छेद 2मध्ये की पक्षांतरबंदी कायदा कधी लागू होतो? जर एखाद्या व्यक्तीने सभागृहाचे सदस्य झाल्यापासून 6 महिन्याच्या आत जर पक्ष बदलला, म्हणजे समजा एखादा माणूस काँग्रेस किंवा भाजप किंवा कुठल्याही अपक्षाचं सदस्यत्व त्यानं स्वीकारलेलं आहे आणि अपक्षाचं सदस्यत्व स्वीकारल्यापासून 6 महिन्याच्या आतच तो आपला अपक्ष सोडून विविक्षित ब पक्षामध्ये जर सामील झाला तर त्याचे सदस्यत्व रद्द होते. हा पक्षांतरबंदी कायदा सांगतो. अजून एक की पक्षप्रतोदाच्या आदेशाविरोधात मतदान केले किंवा कृती केली तरीसुद्धा सदस्यत्व रद्द होऊ शकते. पक्षप्रतोद म्हणजे काय, तर याला आपण प्रोटेम स्पीकर असं म्हणू शकतो किंवा पक्षाचा एक विविक्षित असं पद आहे की ज्याच्यानुसार तो जे सांगेल ते पक्षातल्या सदस्यांना ऐकणे बंधनकारक असेल. पक्षातले सदस्यांनी त्याने एकदा व्हीप काढला, व्हीप म्हणजे पक्षादेश, पक्षाचा आदेश जर त्याने काढला की तुम्हाला या लोकांना किंवा सभागृहामध्ये जर हा ठराव होणार आहे आणि या ठरावावर तुम्हाला यांच्याच बाजूने वोटिंग करायची आहे, तर त्या सर्व सदस्यांना तो पक्षादेश मान्यच करावा लागतो. पक्षादेशाच्या विरोधात जाऊन जर मतदान केले तर सदस्याचे सदस्यत्व रद्द होते. आपल्याकडे त्याची अनेक उदाहरणं आहेत. अणुचाचणी आणि अण्वस्त्रांच्या कराराच्या संबंधाने ज्या वेळेला एक संसदेमध्ये एक मोठी चर्चा झाली आणि वोटिंग सुरू झालं, तर त्यावेळेला भाजपमधले एक खासदार हरिभाऊ राठोड यांनी काँग्रेसच्या व्हीपच्या विरोधात जाऊन हे वोटिंग केलं होतं आणि ते वोटिंग भाजपच्या विरोधात जाऊन त्यांनी हे वोटिंग केलं आणि हे वोटिंग केल्यामुळे त्यांना नंतर पक्ष कारवाईला सामोरंसुद्धा जावं लागलं होतं. थोडक्यात काय आहे तर व्हीप हा मान्यच करावा लागतो. व्हीप नाही मान्य केला तर तुमचं सदस्यत्व रद्द होतं. आणि तिसरं असं आहे की 1/3 म्हणजे जर तुम्हाला आणि जर वाचायचं असेल या पक्षांतरबंदी कायद्यातनं तर काय करावं लागेल, तर परिच्छेद 2ने असे सांगितले की 1/3 सदस्यांनी एकत्रितपणे जर एखाद्या पक्षाचे सदस्यत्व नाकारून दुसऱ्या पक्षात जायचे ठरवले तर त्यांचे सदस्यत्व जाणार नाही किंवा आमदार म्हणून अपात्रतेची कारवाई त्यांच्यावर होऊ शकत नाही असं पक्षांतरबंदी कायद्याने सांगितलं. हे
आपल्याकडे 1985ला झालं. परंतु याच्यावर पुढे अनेक आक्षेप घेतले गेले, कारण तशा अनेक खटलेसुद्धा घडले गेले. त्याच्यामध्ये रवी नाईक विरुद्ध भारत संघराज्य खटला आहे, दुसराही एक खटला आहे. अशा सगळ्या खटल्यांचा विचार करता राजेंद्र सिंग विरुद्ध स्वामी प्रसाद मौर्य अशा काही खटल्यांचा अभ्यास आणि त्यानंतरचे निर्वाळे या सगळ्यांचा विचार करता असं ठरवलं गेलं की याच्यात दुरुस्ती झाली पाहिजे. आणि म्हणून 2003ला घटनेतली 91वी दुरुस्ती झाली. आणि या दुरुस्तीने हा जो परिच्छेद 2 मधला जो मुद्दा आहे, 1/3 सदस्यांनी जर एकत्रितपणे पक्षांतर केले तर त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही, ते गाळलं गेलं. आणि 1/3च्या ऐवजी ही संख्या 2/3 असली पाहिजे असे सांगितले गेले की तुम्हाला 2/3पेक्षा जास्त सदस्य घेऊनच पक्षांतर करावे लागेल, तर आणि तरच तुमचे सदस्यत्व कायम राहील. आता मंडळी, या नियमाचा आपण एकनाथ शिंदे यांच्या या सगळ्या बंडखोरीच्या संदर्भाने विचार करूया. 2/3चा जर कोरम आपण शिवसेनेच्या संदर्भाने बघितला तर तो कोरम साधारणतः 37 येतो, 37 नंबर्स. 37 लोकांनी जर एकत्रित जर पक्षांतर केले तर त्यांचे सदस्यत्व जाणार नाही आणि त्यांच्या गटाला वेगळा गट म्हणून मान्यता मिळेल. बरं, हे सगळे लोक पक्षप्रतोदाच्या विरोधात आहेत का? तर हो. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे सदस्य हे सध्या पक्षप्रतोदाची कुठलीही कारवाई मान्य करायला तयार नाही आहेत, किंवा पक्षप्रतोद सांगतील त्याला ते केराची टोपली दाखवत आहेत, त्याला सातत्याने ते आव्हान देत आहेत. बरं, असा सगळा विचार करता त्यांच्याकडे 37 लोकांचा कोरम आहे का? तर माध्यमं जे दाखवत आहेत, कारण त्यांनी जे पत्र दिलं होतं सुरुवातीचं ते 34 आमदारांचंच दिलं होतं. माध्यमं आता जे दाखवत आहेत तो साधारण 41-42चा आकडा दाखवत आहेत, म्हणजे तो 37पेक्षा जास्त आकडा आहे. हॉटेल रॅडिसन ब्ल्यूच्या जे फोटोज दिसत आहेत, या फोटोंमधले जे नंबर्स दिसत आहेत तेही 41च्या वरचे नंबर्स आहेत. जर 41पेक्षा जास्त नंबर आहे तर अजूनही एकनाथ शिंदे हा दावा का करत नाही आहेत? काय कारण आहे की ते अजूनही थांबलेले आहेत? ते कोणाची वाट बघत आहेत? कोणाचा आदेश यायचा आहे म्हणून ते थांबलेले आहेत? जर त्यांना सरकार पाडायची घाईच असेल तर ते फ्लोअर टेस्टची मागणी का करत नाहीत? उलट पक्षी शिवसेना आणि महाविकास आघाडी फ्लोअर टेस्टची मागणी करते, हे विशेष आहे. आणि असं सगळं चाललेलं असताना सत्तापिपासू राजकारणाच्या पटावर असणारे शिलेदार देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे साथीदार असणारे चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, दरेकर, शेलार, नारायण राणे हे सगळे मला फार त्याच्यापुढे हे वाटत आहेत, कारण त्यांचा तसा काही म्हणावा इतका रोल येत नाही. निलेश राणे, नितीन राणेचा तर रोल अजिबातच नाही, कारण त्यांचा आणि कायदेशीर अभ्यासाचा दूरपर्यंत संबंध नाही आहे. पण या लोकांनी अजूनही एकदाही अविश्वास ठराव आणण्यासंबंधाने काहीच का बरं हालचाल केली नाही? भीती वाटते का त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये? कुठली भीती असेल ती? की मागे जसा पहाटेचा शपथविधी झाला तो घाईघाईत शपथविधी उरकला आणि त्यानंतर मात्र विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला त्यांना ते नंबर्स जमवता आले नाही. आत्ता जो खेळ, जो सगळी खिचडी रचली जाते, याच्यामध्ये कदाचित अजूनही फडणवीस आणि मंडळींना ही खात्री मिळत नाही आहे का की आपल्याकडे असणारे जे नंबर्स आहेत, जो गट फोडलेला आहे, ते नंबर्स अजूनही त्यांची खात्री करून घेता येत नाही आहे का? कारण ज्या पद्धतीने कैलास पाटील किंवा नितीन देशमुख परत आले आणि कालच्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार असं म्हणाले की त्यांना जे बोलायचं आहे त्यांनी इथं येऊन बोलावं, कारण महाराष्ट्राचं विधिमंडळ हे महाराष्ट्रात आहे, ते आसाममध्ये नाही, आणि विश्वासदर्शक ठराव किंवा कुठलीही कार्यवाही करायची असेल तर ती महाराष्ट्राच्या विधिमंडळातच करावी लागेल आणि त्यासाठी या सगळ्या आमदारांना महाराष्ट्रात येणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात आल्यानंतर आमदार ठरवतील काय निर्णय घ्यायचा आहे ते. हे वाक्य मोठं सूचक आहे. या सूचक वाक्याने विरोधी गटामध्ये काही खळबळ माजलेली आहे का? सोचनेवाली बात आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर अजूनही म्हणजे त्या काळातले जर एकूण
मग आता पर्याय काय राहतात त्यांच्याकडे? बरं, हे सगळं पक्षांतरबंदी कायद्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पर्याय काय असतो बरं स्वतंत्र गटाला? जो कुठला गट एखाद्या पक्षातनं बाहेर पडतो, बाहेर पडल्यानंतर त्याला स्वतंत्र गट म्हणून त्याच पक्षासोबत राहता येत नाही, तर स्वतंत्र गट म्हणून त्याला ज्या कुठल्या पक्षाच्या सोबत सरकार स्थापन करायचे असेल त्या पक्षामध्ये त्याला सामील व्हावे लागते, विलीन व्हावे लागते. म्हणजे काय करावे लागेल बरे? तर एकनाथ शिंदे यांना आयदर बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये विलीन होऊन काम करावं लागेल किंवा त्यांना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल. पण मग जर एकनाथ शिंदे हे जर भाजपमध्ये विलीन झाले तर मग ते शिवसेनेचे कडवे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक वगैरे आहे हे वाक्य हवेत विरेल का? बरं, जायचे कशासाठी? एक काल परवा एक क्लिप व्हायरल झाली, मला वाटते सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटलांची ती क्लिप आहे आणि त्यात ते जे मुद्दे मांडतायत त्यातले काही मुद्दे खरंच विचार करण्यासारखे आहेत. ते जेव्हा निधीचा मुद्दा मांडतात, मतदारसंघाचा मुद्दा मांडतात, आमचे मतदारसंघ जातील याची भीती वाटते असा मुद्दा मांडतात, परंतु त्यात ते जे काही बोलत आहेत त्यामध्ये ते असं सांगतायत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि शिंदेसाहेब आपले उपमुख्यमंत्री होतील. मग आपल्याला काळजी करायचं काय कारण आहे? हे किती चमत्कारिक आहे की तुमच्याकडे ऑलरेडी मुख्यमंत्रीपद आहे आणि तुम्ही स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवताय, तर बाळासाहेबांचा शिवसैनिक बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे असलेले मुख्यमंत्रीपद मातीमोल करणार आणि भाजपकडे जाऊन उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या दारात उभे राहणार, हे कुठल्या स्वाभिमानात बसते? मंडळी, राजकारणाचा पट काहीतरी वेगळंच सांगते. पक्षांतरबंदी कायद्यानुसार अजून एक गोष्ट महत्त्वाची, नरहरी झिरवळांना किती अधिकार असतील उपसभापती म्हणून, हा मुद्दा अजून राहिलाच. तर उपसभापती म्हणून त्यांच्या अधिकारांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की रवी नाईक विरुद्ध भारत संघ राज्य खटला जो पक्षांतरबंदीच्या संबंधाने होता, किंवा राजेंद्र सिंग विरुद्ध स्वामी प्रसाद मौर्य 2007चा खटला, ज्या खटल्यामध्ये सांगितलं की पक्ष सदस्यांचे धोरण सभागृहाबाहेर जर पक्षाच्या विरोधात असेल तर अशा लोकांचे सदस्यत्व रद्द केले जावे, असा एक निर्वाळा दिला होता. यानुसार या लोकांचं सदस्यत्व रद्द होण्याला बराचसा वाव आहे. बरं, 1992मध्ये जेव्हा ही पक्षांतरबंदी कायदा झाला होता ना 85ला, तेव्हा या कायद्याला काही आव्हानंही दिली गेली होती. 1992ला याला आव्हान दिलं गेलं होतं. हे आव्हान देताना किहोटो होलहॉर्न विरुद्ध झाचिलिहू या खटल्यामधलं ते आव्हान होतं आणि यावेळेला 5 जजेसचं बेंच बसलं होतं. या 5 जजेसच्या बेंचमध्ये पक्षांतरबंदी कायद्याच्या संबंधाने जेव्हा चर्चा झाली तेव्हा 2 विरुद्ध 3 अशा बहुमताने खंडपीठाने ही दुरुस्ती वैध ठरवली होती. म्हणजे जी पक्षांतरबंदीची जी काही दुरुस्ती केलेली आहे अशी दुरुस्ती असू शकत नाही आणि तुम्ही राईट टू स्पीकचा भंग करत आहात, तुम्ही आर्टिकल 19चा भंग करत आहात असं म्हणत जी याचिका दाखल झाली होती त्या याचिकेचा वर विचार करून 5 जजेसच्या बेंचेसने जो विचार केला त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की याच्यात राईट टू स्पीकचा भंग होत नाही, कारण आमदार ज्या कुठल्या पक्षाची विचारधारा सांगून ज्या कुठल्या पक्षाचा नेतृत्वाचा चेहरा दाखवून मतदारांकडून मते मागतात, जर कालांतराने ते त्या पक्ष विचारधारा नेतृत्व या सगळ्यांशी बंड करत जर एका वेगळ्या पक्षाकडे जात असतील तर ही फक्त आणि फक्त पक्ष नेतृत्व किंवा विचारधारा यांच्यासोबतचीच बैमानी किंवा विश्वासघात मानला जाणार नाही, तर हा मतदारांचा सुद्धा विश्वासघात मानला जाईल. आणि त्यामुळे अशा मतदारांचा विश्वासघात करून लोकशाहीवरचा मतदारांचा विश्वास उडवू पाहणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करणे हे एका अर्थाने राष्ट्रहितासाठी आवश्यकच आहे. आणि तेव्हा
अशा लोकांच्या सदस्यत्वाला अपात्र ठरवणे हा राईट टू स्पीकचा भंग होत नाही, तर उलट हे एका अर्थाने राष्ट्रहितच असेल असेही म्हटले गेले. सभापतींना मग किती अधिकार असावेत, तर त्याच्यात अजून एक गोष्ट सांगितली गेली की पक्षांतरण बंदी कायद्यानुसार अशा एखाद्या अपात्रतेला आव्हान देणारा जर याचिका कोर्टात दाखल करायची असेल तर ती याचिका फक्त आणि फक्त सभापतींच्या निर्णयानंतरच दाखल करता येईल. आणि हो, सभापतींनी निर्णय किती दिवसात द्यावा तर याचे सभापतींवर बंधन नाही. सभापती कधी निर्णय देतील ते सभापती ठरवतील. त्यांनी निर्णय दिल्यानंतरच तो निर्णय मान्य की अमान्य असे ठरवत त्या विरोधात कोर्टात जाण्याचा मार्ग खुला असेल. मंडळी, या सगळ्या सिनोरिओतनं अजून एक गोष्ट स्पष्ट होते, ती काय माहिती आहे का, की जर सभापतींना किती दिवस निर्णय द्यायला लावायचे हा अधिकार संपूर्णतः सभापतीचा असेल आणि त्यानंतरच कोर्टात जाता येईल असं जेव्हा म्हटलं जातं आहे, तेव्हा काय महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटामध्ये समजा आता सभापती नाही आहेत, उपसभापती कामकाज पाहत आहेत, सभापतींचे अधिकार त्यांच्या गैरहजेरीत उपसभापतींना प्राप्त होतात. समजा उपसभापतींनी हा निर्णय घ्यायला जर विलंब केला आणि तो विलंब होत असताना इतके दिवस एकनाथ शिंदे यांना किंवा जे सपोर्टिव्ह भाजपा आहे या सगळ्या लोकांना हे सगळे बंडखोर आमदार एका ठिकाणी इतके दिवस ठेवणे हे शक्य होईल का? येणारा काळ ठरवेल की या महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय होईल. तुर्तास थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ.